नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत अंडा करीची एक एकदम खास आणि जबरदस्त टेस्टी अशी रेसिपी शेअर करणार आहे. अंडा करी ही तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवून खात असाल, पण ही अफगाणी अंडा करी चवीला फारच क्रीमी आणि टेस्टी लागते. ही अशी लाजवाब चवीची क्रीमी आणि अतिशय टेस्टी अशी अंडा करी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा, तुम्हाला सर्वांनाच ही अंडा करी खायला फारच आवडेल. अगदी बोटांसोबत ताटसुद्धा चाटायला मजबूर व्हाल तुम्ही ही एवढी टेस्टी अफगाणी अंडा करी खाताना. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर इथे या बाउलमध्ये मी ही 6 उकडलेली अंडी घेतली आहे. अंडी पाण्यात उकडून घेतल्यानंतर ह्यांच्यावरची अंड्याची साल काढून टाकायची आहे. या सगळ्या अंड्यांना मी सुरीने अशा थोड्या थोड्या अंतरावर चिरा मारून घेणार आहे. या चिरांमुळे मसाल्यांचा फ्लेवर अंड्यांमध्ये छान उतरतो. तर ह्या ठिकाणी मी ह्या सगळ्या अंड्यांना दाखवल्याप्रमाणे सुरीने चिरा मारून घेतल्या आहे. आता ह्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम पाव चमचा काळी मिरीची पूड घालून घेणार आहे. यासोबतच पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि चवीसाठी पाव चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचंय. हे सर्व जिन्नस या अंड्यांना हात न लावताच अशा पद्धतीने फक्त बाउल फिरवून कोट करून घ्यायचे. अशा पद्धतीने अंड्यांना हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकसारखे कोट होतात. अंडा करी बनवायला घेण्या अगोदर हे काम सर्वात पहिले करायचंय. हे सर्व जिन्नस अंड्यांना कोट करून ह्यांना कमीत कमी असं ह्या हळद, मीठ आणि मसाल्यामध्ये 5 मिनिट मुरत ठेवायचंय. दुसरं म्हणजे एखाद्या वाटीमध्ये 4 चमचे दही घ्यायचंय आणि दह्यामध्ये सुरुवातीला 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालायची आहे. यासोबतच चवीनुसार अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि चवीनुसार 1 चमचा लाल तिखट याच्यामध्ये घालायचंय. हे सर्व जिन्नस दह्यामध्ये चांगले असे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. दह्यामध्ये हे सर्व जिन्नस घालून मिक्स करून ठेवले, की हे दह्यामध्ये छान मुरले जातात आणि दुसरं म्हणजे दही ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर फुटण्याचे चान्सेस नाही राहत. ही तयार केलेली दह्याची पेस्ट सुद्धा आपण जरा वेळ बाजूला ठेवून देऊया. यानंतर आता इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये 2 लांबट चिरलेले कांदे घालून घेणार आहे. ह्याला आपण ह्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून तेलामध्ये मस्त असं हलकसं तांबूस रंगावर परतून घेणार आहोत. फुल फ्लेमवर कांदा एकसारखा हलवत असा हलकासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि पाण्यात 10 मिनिट भिजवून घेतलेले 6 ते 7 काजू घालायचे. काजूमुळे ग्रेव्ही छान अशी दाटसर व्हायला मदत होते आणि चवीलाही छान लागते. हे सर्व जिन्नस कांद्यासोबत फुल फ्लेमवर ह्यांच्यातला कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत परतून घ्यायचे. हे पहा, ह्यांचा रंग परतून ह्यापेक्षा डार्क होऊ द्यायचा नाहीये. त्याच्याने तुमच्या ग्रेव्हीच्या रंगामध्ये आणि चवीमध्ये सुद्धा फारच फरक पडेल. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं जास्त तेल घातलं होतं. त्यामुळे हे सर्व जिन्नस असे पॅनमध्ये एका बाजूला करून ह्यांच्यातलं तेल निथळून ह्यांना पॅनमधून काढून घ्यायचंय. बस तर आता ह्या पॅनमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मी ही हळद, मीठ आणि मसाल्यामध्ये मुरत ठेवलेली अंडी घालून घेणार आहे. यांना लो फ्लेमवर तेलामध्ये साधारण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचंय. असं केल्याने ह्या अंड्यांचा कच्चेपणा दूर होतो आणि ग्रेव्हीमध्ये खाताना ही अंडी छान अशी सॉफ्ट आणि टेस्टी लागतात. लो फ्लेमवर अगदी फक्त 2 ते 3 मिनिट ही अंडी अशी तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायची आहे. ही शालो फ्राय केलेली अंडी मी अशीच ह्या पॅनमध्ये जरा वेळ बाजूला ठेवून देणार आहे. यानंतर हे जे आपण पॅनमध्ये सर्व जिन्नस तेलामध्ये परतून घेतले होते, ह्यांना मी पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलंय. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि गरजेनुसार पाणी घालून ह्यांची मिक्सरला अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे एकीकडे गॅसवर मी या कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला 2 हिरवी इलायची, 1 छोटासा दालचिनीचा तुकडा, 8 ते 9 काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे. हे सर्व जिन्नस तेलामध्ये मस्तपैकी परतून घेतले, की मिक्सरला तयार केलेली सगळी पेस्ट ह्याच्यामध्ये घालायची आहे. अगदी मंद आचेवर ही पेस्ट तेलामध्ये 2 ते 3 मिनिट छानपैकी परतून घ्यायची आहे.
बस तर आता ह्याच्यामध्ये आपण ही तयार केलेली दह्याची पेस्ट घालून घेणार आहोत. सगळी दह्याची पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर हिला 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवर चांगलं असं परतून घ्यायचंय. दह्यामुळे आपली ही ग्रेव्ही चवीला फारच मस्त अशी चटपटीत लागेल खाण्यासाठी. दह्याची पेस्ट घातल्यानंतर ही ग्रेव्ही अशी हिला हलकसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. बस तर आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचंय. ही ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. मी ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाऊण ग्लास पाणी घालून घेतलंय. या ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे दुधावरची ताजी साय घालून घेणार आहे. ह्याच्याने आपली ही ग्रेव्ही फारच मस्त अशी क्रीमी आणि टेस्टी लागेल खाण्यासाठी. साय एकदा ह्या ग्रेव्हीमध्ये चांगली अशी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे. मीठ हे आपण सुरुवातीलाच दह्याच्या पेस्टमध्ये घातलं होतं. तरी देखील तुम्हाला ह्या ठिकाणी मिठाची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून मिक्स करून घ्यायचंय. बस तर आता ह्याच्यावर असं झाकण ठेवून ही ग्रेव्ही लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपली ही ग्रेव्ही शिजून तयार झाली आहे. आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपण ही पॅनमध्ये शॅलो फ्राय केलेली सगळी अंडी घालून घेऊया. आज मी जे प्रमाण घेऊन तुम्हाला ही अफगाणी अंडा करी तयार करून दाखवली आहे ती 4 जणांसाठी अगदी पुरेशी राहील. बस तर आता सर्वात शेवटी मी ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे. ही अंडा करी तुम्हाला ह्यापेक्षा घट्ट किंवा मग यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घालू शकता. यानंतर आता ह्याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवायचंय आणि लो फ्लेमवर ही अंडा करी अगदी फक्त 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपली ही अफगाणी अंडा करी ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनून तयार झाली आहे. हिचा सुगंध सुद्धा ह्या ठिकाणी फारच छान सुटलाय. ही अंडा करी शिजत असतानाच हिचा सुगंध संपूर्ण घरामध्ये फारच छान दरवळतो. तेव्हा हिच्या नुसत्या वासानेच सगळे न बोलवता ताटावर जेवायला येऊन बसतील. अतिशय चमचमीत, झणझणीत आणि फारच टेस्टी अशी आपली ही अफगाणी अंडा करी ह्या ठिकाणी गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करायला एकदम परफेक्ट बनून तयार झाली आहे. खरोखर फारच क्रीमी आणि टेस्टी लागते ही अफगाणी अंडा करी चवीला. जो ही अंडा करी खाईल तो बस बोटांसोबत ताटसुद्धा चाटून पुसून खाईल. एवढी टेस्टी लागते ही अफगाणी अंडा करी खाण्यासाठी. तुम्ही हिला चपाती, नान, पराठे आणि भातासोबतही खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. अंडा करी तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवून खात असाल, पण ही एवढी टेस्टी अफगाणी अंडा करी तुम्हाला नेहमीच बनवून खावीशी वाटेल. तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी अतिशय क्रीमी आणि टेस्टी अशी अफगाणी अंडा करी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.